चातुर्मास विशेष मासवडी करण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं सुकं खोबरं, खसखस, लसूण, काळा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, बेसन, चवीनुसार मीठ, पाणी. मासवडीचं स्टफिंग करण्यासाठी खोबरं, खसखस भाजून घेत आता यावर बारीक चिरलेला लसूण आणि काळा मसाला, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता तेलात तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि यात पाणी आणि बेसन घालायचं आणि एकजीव करत अशा पद्धतीने वाफवून घ्यायचं. आता याची अशा पद्धतीने पोळी तयार करायची आणि यावर तयार केलेला मसाला घालायचा आणि याचा रोल करायचा आणि याचे असे काप करायचे. आता गरम मसाला आणि लसूण पाकळ्यांचं पाणी एकत्र करून त्यात थोडं मीठ घालून ह्या मासवड्या ह्या मिश्रणात कोट करायच्या आणि अशा पद्धतीने शॅलो फ्राय करायच्या. झाली आपली चातुर्मास विशेष मासवडी तयार. आपण मासवडीसाठी जे स्टफिंग लागतं त्यासाठी आपल्याला खोबरं थोडंसं आपण परतून घेऊया, कारण कच्चं टाकण्याच्या ऐवजी थोडंसं आपण परतून टाकलं तर त्याची टेस्ट छान लागते, खमंग होते, मासवडी खमंग होतं. आपलं खोबरं होत आलंय. आता आपण याच्यामध्ये थोडी खसखस घालूया. आणि खसखस आहे ना अगदी पटकन भाजून होते, त्यामुळे हो जास्त वेळ ती नाही ठेवायची. म्हणजे टाकलीच की तिचा आवाज म्हणजे ती फुटायला तडतडते, लगेच तडतडते. येस. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं. मग याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, लसूण, मीठ, काळा मसाला हे सगळं मिक्स करायचं, म्हणजे आपलं स्टफिंग तयार मासवडीचं. आता आपलं हे दोन्ही मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत. अच्छा. आणि हे मिक्सरला वगैरे फिरवून घ्यायचं नाही, फिरवायची गरज नाही. असंच सगळं. हो. म्हणजे मी आतापर्यंत बघितलेली सगळ्यात सोपी मासवडीची रेसिपी. येस. आणि खायला ते मस्त असं क्रंची येतं ना आपल्या जिभेखाली, तर खूप छान लागतं. आता आपण काळा मसाला, हा घरचा मसाला आहे केलेला माझ्या आईचा, कारण ही रेसिपी जी आहे ती माझ्या आईची स्पेशालिटी आहे आणि मी प्रयत्न करतेय करण्याचा. सो अगदीच काळा मसाला नसेल तर तुमच्या घरामध्ये जो कुठला मसाला असेल तो वापरू शकता तुम्ही. कांदा लसूण मसालाही चालेल, इवन गोडा मसाला सुद्धा चालतो. कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ, आणि थोडंसं मीठ. क्या बात आहे. अगदी मोजकं साहित्य. येस. आणि सोपी पद्धत. आता आपलं स्टफिंगचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मासवडीसाठीचं कव्हर आहे ते आपण तयार करूया. आता आपण जे कव्हर करतोय मासवडीचं त्याची तयारी करतोय आपण, आता ते बनवूया. लाल तिखट थोडं टाकतेच. मराठवाडा स्टाईलची ही डिश आहे, त्यामुळे मला हात असं मागे नाही घेता येते. बरोबर, अगदी बरोबर. आणि थोडंसं मीठ. सो अंजली ताई बेसिकली मराठवाड्यातून आहे. हो, माझं माहेर सासर दोन्ही मराठवाडा. पाणी घालायचं. आता आपण जे आवरण तयार करतोय मासवडीचं त्याच्यासाठी आपल्याला आता हे पिठलं करायचंय. थोडं थोडं बेसन घालून येस मिक्स करून घ्यायचं. फक्त त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे. गॅसची आज थोडी कमी करायची, म्हणजे मग गुठळ्या कमी होतात. म्हणजे गुठळ्या कमी होतात. हा पारंपरिक तर आहेच, पण ऑल टाइम फेवरेट. आणि तुम्ही तो कशा बरोबरही खाऊ शकता, म्हणजे भाकरी बरोबर, पोळी बरोबर, इव्हन भातात तुम्ही जर कुस्करून खाल्ली ना मासवडी तर अतिशय छान लागते. म्हणजे मऊ भात आणि मासवडी. येस. इंद्रायणीचा भात. ह्याच्यासाठी गाठी आपल्याला नको असतील याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी एक दुसरी सोपी पद्धत पण अशी आहे की आपण बेसन पीठ आधी मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि ते लिक्विड केलेलं आपण टाकायचं. त्याच्याने गाठी कमी होतात. बरोबर. म्हणजे होतच नाहीत शक्यतो. आणि आपण असं आता जसं मी केलंय तसं केल्यानंतर गाठी होण्याचे चान्सेस असतात. पण मी खरंच सांगते, म्हणजे जर पिठलं खायचं असेल हटलेलं ते हटलेलंच खावं. आणि मासवडीचं जरी आवरण जरी असलं तरी ते अगदी सुपर फाईन करण्यापेक्षा ही जी मजा आहे ना खायची, आणि ह्याची जी टेस्ट लागते ना त्याला तोड नाही. आता हे आपण एक 2 मिनिटाला आपण वाफवूया, म्हणजे आपलं तयार होईल. आता आपलं हे आवरणाचं जे आहे मासवडीचं पिठलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करता. येस.
आता आपण ह्याला बटर पेपरवरती किंवा कपड्यावरती किंवा तुम्ही अजून प्लास्टिकवरती थापून घ्यायचं आणि थापल्यानंतर आपल्याला हे सारण जे आपण केलेलं आहे ते स्टफ करायचं त्याच्यामध्ये. आता आपण मासवडी करण्यासाठी आपण आपलं आता पिठलं जे तयार झालेलं आहे त्याची आता आपण पोळी थापतोय. आणि ती छान आहे त्यांनी मळून घेतलेली. पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं. हो, म्हणजे तुम्ही प्लास्टिकवरही थापू शकता. गावाकडे शक्यतो कपडा घेतात, हो रुमाल, बरोबर, आणि त्याच्यावरती थापतात. थोडं पाण्यामध्ये हात डीप करायचं आणि हे मिश्रण थोडं थापून घ्यायचं. म्हणजे जे ते क्रॅक्स जातात ना ते आपण थोडंसं त्याला कव्हर करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे जेणेकरून परत सारण बाहेर येणार नाही त्याच्यातनं. आता आपली पोळी थापून झालेली आहे. याच्यावरती आपण आता सारण स्प्रेड करणार आहोत सगळं, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला रोल करून वडी तयार होईल आपली. म्हणजे खरं मासवडी बनवायची म्हणलं की टेन्शन असतं, पण इतक्या इझिली करतात ना. म्हणजे असं मुरलेली व्यक्ती कशी असते तशात सराईतपणे करतायत. मराठवाड्यात बेसिकली जास्त बनवतात, म्हणजे पारंपरिक असल्यामुळे क्वचित काही प्रसंगानुसार काही सण असतात, किंवा मोस्टली हा पदार्थ ही रेसिपी जी आहे ना डोहाळ जेवणाच्या याच्यामध्ये खास बनवतात. अच्छा, आता आपल्याला रोल करायचं. वा, छान असं रोल झालेला आहे. आणि त्याला आता त्रिकोणी आकार देतो. त्रिकोणी आकार द्यायचा, त्याला दाबायचं व्यवस्थित. अरे वा, झालाय आपला हा तयार. आता एक 5 मिनिटं जाऊ देऊया आणि मग आपण कट करूया. आता आपला रोल तयार आहे, ही वडी. आता आपण हे कट करणार आहोत आणि मग त्यानंतर आपण आपली मासवडी जी आहे ती शॅलो फ्राय करणार आहोत. क्या बात आहे, मस्त दिसतं. वा, किती सुंदर, खूप सुंदर वड्या पडतात आणि दिसतातही भन्नाट. हे जे पदर सुटतात ना, क्या बात आहे. आता इतक्या सुंदर दिसत आहे. एकतर शेप खूप छान आलेला आहे आणि त्यातलं सारण आहे, त्याच्या लेयर्स आहेत, खूप भन्नाट दिसते. आता काय करूया? आता आपण यातल्या अर्ध्या ज्या आहेत मासवडी त्या आपण रॉ ठेवूया, आणि अर्ध्या ज्या आहेत आपण त्याला गरम मसाला, जो काळा मसाला आहे, काळा मसाला आणि लसण पाकळ्यांचं पाणी हे मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये डिप करून आपल्याला शॅलो फ्राय करायचे. आता आपण मासवडी परतून घेऊया. अच्छा, तर त्याच्यासाठी आपण हा लसूण बारीक केलेला आहे थोडासा, तर याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत थोडंसं, म्हणजे ते लसणाचं पाणी होतं. आणि हा काळा मसाला आहे, हा टाकायचा, आणि मीठ. असं हे तयार केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये डिप करून मासवडी शॅलो फ्राय करणार आहोत. ते लसूण घोळवलेलं ते जे मिश्रण आहे ते तेलामध्ये घातलं की इतका सुंदर त्याचा सुवास येतोय. क्या बात आहे. अगदी जर नाही मिक्स झालं तर आपण वरणही असं घालू शकतो त्याला. तर एक बाजू छान फ्राय होत आली की ते उलटवून, हां, वा. आणि हे खरपूस जे होतं ना ते पण खायला खूप छान लागतं. आणि खरंच मऊ भातासोबत ह्या खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. येस. गॅस बंद करू? हो, आता केला तरी चालेल. अशी आपली खमंग मासवडी तयार झाली आहे.